कोकणी माणसाच्या अंगाअंगात धार्मिकता भिनली आहे। त्यामुळे इकडचा गणेशोत्सव आणि शिमगा या दोन सणांशी इकडच्या लोकांचं अगदी जीवाभावाचं आणि अतूट नातं आहे। हे सण म्हणजे कोकणी माणसाच्या मनातला अगदी हळवा कोपरा आहे। या दोन सणांना जगाच्या पाठीवर पोटासाठी कुठेही फिरणारा कोकणी माणूस आपल्या कोकणातल्या मूळ घरी येण्यासाठी जीवाचं रान करतो। आणि जर नाही शक्य झालं कोकणात येणं, तर मनानं तरी या दोन सणांना तो कोकणातच असतो। इथं होळीच्या सणाला शिमगा असं म्हणतात। या शिमग्यात कोकणातील प्रत्येक घराच्या अंगणात पारंपरिक खेळ नाचवले जातात। कसा रंगतो हा खेळ आणि काय आहे या सणाचं महत्त्व जाणून घेऊयात मालवण तालुक्यातील चौके गावात रंगणाऱ्या शिमगोत्सवातून। होळी झाली की साधारण दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून कोकणातील गावागावात शिमग्याच्या सणाला सुरुवात होते। या खेळांच्या स्वागतासाठी कोकणी माणूस स्वतःच्या घराचं अंगण पाण्यानं धुवून स्वच्छ करतो। हे खेळ म्हणजे गावातील काही तरुण मंडळी असतात जे भजनाच्या स्वरात गरब्यासारखा नाच करतात। यांची वेशभूषा दशावतारी कलाकारांसारखी असते। वयोवृद्ध नागरिक असो अथवा लहान मुलं देखील रंगात रंगून या खेळात सहभागी होतात। शिमग्याच्या आधीपासूनच भरपूर सराव केल्यामुळे हे खेळ सुद्धा सुंदर नाच करतात। भान हरपून मंडळी त्यांचा परफॉर्मन्स बघतात। मालवण तालुक्यातील चौके गावात 1976 सालापासून हे खेळ काढले जातात। पारंपरिक लोककला जपली जावी, भावी पिढीला ती समजावी या उद्देशानं वाडीतील सर्व मंडळी एकत्र येऊन ही कला सादर करतात। वावळ्याचा बरड कला क्रीडा विकास मंडळाचे बिजेंद्र गावडे यांनी येथील शिमगोत्सवाची माहिती दिली आहे। वावळ्याचे बरड भाडे कला क्रीडा विकास मंडळातर्फे प्रतिवर्षी या ठिकाणी 1976 पासून शिमगोत्सवात खेळा म्हणजे नाचा या ठिकाणी काढला जातो। त्या पारंपरिक लोककला कुठेतरी जपली जावी, भावी पिढीला ती समजावी या उद्देशाने या ठिकाणी हा आमचा वावळ्याचे बरड भाडे कला क्रीडा विकास मंडळाचा उपक्रम आहे, जेणेकरून पुढच्या पिढीला कोकणमध्ये काय चालतं, शिमगोत्सवात काय असतं। ज्या दिवशी होळीपूजन केलं जातं, पहिल्या दिवशी होळीपूजन केलं जातं, एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशीपासून आमच्या गावचं म्हणजे पारंपरिक निशाण म्हणतात, रोमाट म्हणतात, वेगवेगळे प्रकार आहेत प्रत्येक ठिकाणी। ते फिरल्याच्या नंतर या ठिकाणी गावात खेळे काढण्याची प्रथा आहे आणि ती प्रथा आम्ही ते मंडळ गेली 1976 पासून जपत आहेत। त्यावेळेचे जुनी जाणती माणसं विठ्ठल विवा गावडे असू दे, नारायण काटकर असू दे, परशुराम गावडे असू दे, अशा प्रकारची ज्येष्ठ माणसं त्या ठिकाणी आम्ही त्यावेळी पाहिलेली। आता पुढे तीच पिढी, आता तिसरी चौथी पिढी या ठिकाणी चालू आहे। आमची पिढी तिसरी पिढी आणि त्यानंतर चौथी पिढी या ठिकाणी। आज आम्ही आमचा प्रोत्साहन आमचे जे कलाकार आहेत या ठिकाणी मोहन गावडे असू देत किंवा अन्य कलाकार जे आहेत ते सगळे या ठिकाणी उत्साहाने, किरण गावडे असो, विजय गावडे असो, गुरुनाथ गवज असो, या ठिकाणी ते पेंटिंगचं काम करतात आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी दशावतारातला जो दशावताराची जी पात्र असतात, कृष्ण राधा कृष्ण संकासूर म्हणजे त्या प्रत्येक गावात संकासूर म्हणजे रवळणार, थोडक्यात रवळणार, गावाचं रक्षण करणारा त्याचं महत्त्व। त्याच्यामुळे हे सगळं ते देवतांचे मुखवटे या ठिकाणी सादर करून प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही त्यांची त्या ठिकाणी सादरीकरण करतो या कलेचं। आणि त्या मोबदल्यात जे आम्हाला काय त्या प्रत्येक घरातून जी काय देणगी मिळते त्या देणगीतून आम्ही आमच्या मंडळाचं सामाजिक काम या ठिकाणी करत असतो, जेणेकरून काही असेल। आज आमच्या मंडळाकडे दोन सेट आहेत जे दशावताराला वापरतात। दशावतार आम्ही केलेला आहे, त्यानंतर दशावतारी सामान आहे आमच्याकडे। त्यानंतर जे वाडीत कुठेही काही असेल कार्यक्रम असतील त्याच्यासाठी भांडी आहेत मोठ्या प्रमाणात आमच्याकडे। किती माणसं येऊ देत त्याप्रमाणे भांडी आहेत। आमचं स्वतःचं मंडळाचं कार्यालय आहे। हे सर्व ह्या आम्ही शिमगोत्सव भजन याच्यातून आम्ही देणगीतून जी जमा होते त्या देणगीतून सामूहिक उपक्रम या ठिकाणी वावळ्याचे बरड भाडे कला क्रीडा विकास मंडळ राबवतो। आज आमच्या मंडळ पहिलं ज्यावेळी आमचे चुलते रामचंद्र काशीराम गावडे यांनी जे समाज पद्धत होती त्यावेळी एकत्र करून वाडीतील 30 घरं 35 घरं एकत्र करून त्या ठिकाणी वावळ्याचे बरड विकास मंडळ स्थापन केलं आणि ते 1976 साली केलं। गिरणी ज्यावेळी बंद पडल्या त्यावेळी गिरणी कामगार या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आल्या या ठिकाणी। त्यावेळी त्यांना कुठेतरी वाटलं की एकत्र येऊन आपण आपल्या समाजाचं जेणेकरून भलं करावं या त्या निमित्ताने ते सगळं एकत्र येऊन त्यावेळी 1976 पासून त्यांचं आम्ही बघितलेलं आहे। 1976 पासून त्या लोकांनी जे ही कला जपली या ठिकाणी, त्यांनी नाच
गाणी केलेली होती. त्याच प्रकारे आज आम्ही पारंपरिक परंपरा चालू ठेवलेली आहे. त्यापासून कंटिन्यू आज 1976 पासून आज 2024 पर्यंत हा उपक्रम आम्ही चालू आणि याच्या पुढेही चालू राहणार. आमची नवीन पिढी पण आज तुम्ही बघताय की ती पण उत्साहाने या ठिकाणी 2 दिवस आमचा कार्यक्रम, पहिला आम्ही पंचक्रोशी घेत होतो पण आता ती शक्य नाही काही कारणास्तव. आज आम्ही फक्त आमचं वाडी आणि बाजारपेठ असे 2 दिवस कार्यक्रम असतो. आज आणि उद्या 3रा आणि 4था दिवस हा कार्यक्रम करतो. 5व्या दिवशी आमच्याकडे धूळ मारली जाते. अशा प्रकारे आमच्या मंडळाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी साजरा करतो. या खेळामध्ये गावातील अनेक घरातील मंडळी हौशेनं सहभागी होतात. प्रत्येक घरात 10 ते 15 मिनिटं हे खेळ चालतात. शेवटी मानकरी यजमानाच्या सुख समृद्धीसाठी कोकणातलं गाऱ्हाणं घालून आशीर्वाद देतात. खेळ ही एक लोककलाच आहे आणि पैशाच्या पाठबळाशिवाय कोणतीही कला टिकणं शक्य नाही या विचारानं खेळाला भरघोस मानधन दिलं जातं. मात्र चौकी येथील हे मंडळ मानधनाचा वापर गावातीलच सामाजिक कामासाठी करतात. तसं बघायला गेलं तर खेळ ही एक लोककलाच आहे, पण त्याला धर्माचीही जोड दिल्यामुळं काळाच्या ओघात ही कला अधिकच बहरत चालल्याचं आश्वासक चित्र कोकणात पाहायला मिळतंय. कुणाल मांजरेकर, कोकण मिरर, मालवण.